भिवंडीत महापौर पदासाठी काँग्रेसची मोठी खेळी आहे। काँग्रेसकडून भिवंडी सेक्युलर फ्रंटची घोषणा करण्यात आली आहे। सपा, काँग्रेस, शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं एकत्रित येत ही घोषणा केली आहे। भिवंडीत काँग्रेस पक्षाचा महापौर बसणार असा ठाम दावा काँग्रेसनं केलेला आहे। एकूण 48 नगरसेवक होतात आणि आमचे प्रतिनिधी आहेत आणि आम्हाला विश्वास आहे की हे सेक्युलर फ्रंटचे जे लोक आहेत हे कुठेही इथे तिथे जाणार नाहीत आणि अजूनपर्यंत तुम्ही सर्वांना माहीत आहे कोणी पुढे येत नाही। तो हे निश्चित आहे की काँग्रेस पक्षाचा मेयर जे आहे सर्वात मोठा पक्ष असल्यामुळे काँग्रेस पक्षाचा मेयर होत आहे। काँग्रेसनं मात्र आता भिवंडीत ही मोठी खेळी केलेली आहे। सपा, काँग्रेस, शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं एकत्रित येत घोषणा केलेली आहे। भिवंडीत काँग्रेस पक्षाचाच महापौर बसणार असा ठाम दावा आता काँग्रेसकडून करण्यात येतोय। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी अभिजित हिरे यांच्याकडून। अभिजित, खरं तर ही मोठी घोषणा आता काँग्रेसकडून करण्यात आलेली आहे। काँग्रेसची ही मोठी केळी पाहायला मिळते भिवंडीत, काय अधिकची अपडेट? कीच जर आपण पाहिलं तर काँग्रेसचे 30 आणि राष्ट्रवादीचे 12 आणि समाजवादीचे 6 असे टोटल एकूण मिळून 48 जागा असून भिवंडी सेक्युलर फंडची स्थापना जी करण्यात आली होती यांच्याच माध्यमातून महापौर बसणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे। त्यानंतर काँग्रेस सर्वाधिक जागा असल्याने महापौर काँग्रेसचाच असणार असा दावा देखील माजी शहराध्यक्ष भिवंडीतील रशीद ताईर यांनी दिलेली आहे आणि या जागेसाठी नक्कीच आपण जर पाहिलं तर भाजप देखील इच्छुक असून त्यांची सुद्धा घोडदौड चालू आहे। जी, निश्चितच अभिजित, खरं तर भाजपला कुठेतरी डच्चू देण्याचा हा प्रयत्न केला जातोय का? आणि जर असं झालं तर काँग्रेसचा हा दावा आहे तो खरा ठरणार का, असाही सवाल या माध्यमातून उपस्थित होतोय। नक्कीच जी, निश्चितच अभिजित, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर अपडेट संदर्भात। वळूयात पुढल्या बातमीकडे। मीरा भाईंदरमध्ये शिंदेंची शिवसेना काँग्रेसमध्ये युती झाली आहे। मीरा भाईंदर विकास आघाडी नावानं संयुक्त संघटना स्थापन करण्यात आली आहे। मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं 95 पैकी 78 जागा जिंकून महापालिकेवर आपला झेंडा फडकवलाय। भाजपला मिळालेल्या मोठ्या विजयानंतर शिंदेंची शिवसेना आणि काँग्रेस पक्षानं भाजपची ताकद रोखण्यासाठी मीरा भाईंदर विकास आघाडी या नावानं ही संघटना स्थापन केलेली आहे। काँग्रेसचे 13 आणि शिवसेनेचे 3 अशी आघाडी तयार झालेली आहे आणि त्या माध्यमातून मीरा भाईंदर शहरासाठी जे काय प्रश्न येतील ते प्रश्न समोर मांडण्याचं कार्य आमचे आघाडी करणार आहे। आता जे कॅल्क्युलेशन आहे त्याप्रमाणे एकत्र येऊन काम करण्याचं ठरवलेलं आहे वरिष्ठांनी आणि त्या पद्धतीने दोन्ही पक्षाचे नगरसेवक एकत्र येऊन आघाडी करून काम करणार आहेत। मराठी महापौर झाला पाहिजे या मताचे आम्ही सुद्धा आहोत आणि आनंद आहे। महाराष्ट्रामध्ये मराठीला प्राधान्य मिळालंच पाहिजे, परंतु खरंच हा अधिकार आमचा आहे का? कारण लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।